अपात्र लाडक्या बहिणींनी चुकीचे अर्ज भरून चुकीच्या मार्गाने ज्या लाडक्या बहिणीने पैसे मिळवलेले आहेत त्यांचे पैसे वसूल करण्यास सुरुवात झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झाली हे व्हिडिओच्या शेवटी सांगितले जाईल. निवडणूकच्या आचारसंहिता जवळ आल्यामुळे आणि निवडणुका चालू असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीचे अर्ज हे मंजूर करण्यात आले होते आणि पात्र करून त्यांच्या खात्यावरती 7,500 रुपये टाकण्यात आलेले होते. पण काही महिलांनी GRच्या व्यतिरिक्त चुकीचे अर्ज भरून त्याचा लाभ घेतलेल्या अशा महिलांची पैशाची वसुली 7,500 रुपये ज्या महिलांना पडली त्या महिलांची धुळे जिल्ह्यातील महिलांनी डबल शासनाचा लाभ घेतला होता. अशा महिलांकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जो आढावा घेतला, आढाव्यानंतर अर्जाची छाननी सुरू झाली. महिला व बाल कल्याण विकास मंत्र्यांनी सांगितलेले आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत, ज्यांना 2.5 लाखाच्या वर उत्पन्न आहे, ज्यांचे आधार कार्ड व बँक खात्यामध्ये चुकीचं हे आहे, अशा सर्व महिलांची अर्जाची छाननी होऊन ज्यांनी अपात्र आणि चुकीच्या मार्गाने पैसे लाभ घेतलेल्या अशा महिलांचे पैसे वसूल करण्यास सुरुवात होईल व बाकीचे अर्ज रद्द करण्यात येतील. धुळे जिल्ह्यामध्ये पासून याची सुरुवात झालेली आहे. तक्रार आल्याच्यानंतर धुळे जिल्ह्यातील महिलेचे 7,500 रुपये वसूल करण्यात आले.